गऱ्यामधल्या अशा बिया काढून घ्यायचं, सगळं काढून घ्यायचं. असा पिकलेला फणस असला ना तर गोड पुऱ्या होतात. तर याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये असं बारीक केले. साखर आणि वेलची बारीक करून घेतली. गव्हाचं पीठ घालून घेऊ. साखर वेलची वाटलेली ही पण घालून घेऊ. थोडे तीळ टाकू, मिक्स करून घेऊ. जास्त पातळ झालं ना त्याला थोडं अजून पीठ टाकायचं, म्हणजे पुऱ्याला आटता येते. थोडं तेल टाक, चांगलं मिक्स करून घेऊ. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे सगळे गोळे करून ठेवायचे आणि मग लाटून घ्यायचं. गोळे लाटून घ्यायचे. असे पुऱ्या अशा लाटून झाल्या. तेल टाकून घातले, गरम होऊन देऊ जरा. चांगल्या तळून द्यायच्या. एकदम चविष्ट लागणारी फणसाची पुरी जरूर करून बघा.